student and welcome to digital platform of Vidya Aradhana Academy Latur, one of the premium institute for NEET and JEE प्रिपरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी PYQ सिरीजमध्ये नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि तो टॉपिक आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. आपल्याला माहित आहे PYQ काय आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजेच नीट 2016 ते नीट 2020 पर्यंतच्या एक्झामिनेशनमध्ये ह्या टॉपिकवर जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांपैकी, त्या क्वेश्चन्सपैकी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की आपल्या स्कोप आणि लिमिटेशनमध्ये आहेत असे क्वेश्चन्स आपण काय करणार आहोत, नीट 2016 ते नीट 2020 ह्या एक्झामिनेशनमध्ये विचारलेल्या प्रश्नांना आपण डिस्कस करणार आहोत. तर आपण सुरू करूया PYQ सिरीजचा नवीन टॉपिक, दॅट इज ह्युमन हेल्थ अँड डिसीज. बघा फर्स्ट क्वेश्चन, बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, इन इन्फेक्शियस स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम दॅट एंटर्स द ह्युमन बॉडी इज. म्हणजेच जो प्लाझ्मोडियम आहे तो कोणत्या इन्फेक्शियस स्टेजमध्ये ह्युमनच्या बॉडीमध्ये एंटर करतो असा प्रश्न विचारलेला आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे नीट 2020 मध्ये. त्याचे ऑप्शन आहेत ट्रोपोझॉइड, स्पोरोझॉइड्स, फीमेल गॅमेटोसाइट्स और मेल गॅमेटोसाइट्स. तर की जो प्लाझ्मोडियम आहे, मलेरिया पॅरासाइट जो आहे, प्लाझ्मोडियम जो आहे तो ह्युमनच्या बॉडीमध्ये एंटर करतो कोणत्या फॉर्ममध्ये, त्याचं इन्फेक्शियस फॉर्म असतं स्पोरोझॉइड. आणि हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. बघा आपल्या NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये 8.1 कॉमन डिसीजेस इन ह्युमन असं बीट आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये पेज नंबर आहे 147. ह्या 147 पेज नंबरवर दिलेले बघा, ह्याला आपण अंडरलाईन केलेली, प्लाझ्मोडियम एंटर्स द ह्युमन बॉडी ॲज अ स्पोरोझॉइड्स दॅट इज अ इन्फेक्शियस फॉर्म. म्हणजे स्पोरोझॉइड काय आहे, इन्फेक्शियस फॉर्म आहे. ह्या फॉर्ममध्ये तो ह्युमनला काय करतो, इन्फेक्ट करतो. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मॅच द फॉलोविंग डिसीज विथ कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. म्हणजे एका साईडला डिसीजचे नावं दिलेले आहेत, कॉलम ए मध्ये डिसीज दिलेला आहे, कॉलम सेकंडमध्ये त्या पॉझिटिव्ह एजंट म्हणजे तो आजार कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं नावं काय दिलेले हे सेकंड कॉलममध्ये दिलेले आहेत. आणि आपल्याला हे कॉलम ए मधले डिसीजेसचे नेम कशासोबत मॅच करायचे, त्याच्या पॉझिटिव्ह एजंटसोबत जे कॉलम 2 मध्ये दिलेले आहेत. आणि हा प्रश्न विचारलेला आहे नीट 2020 मध्ये. तर बघा आपण पियर करून बघूया. टायफॉइड डिसीज कशामुळे होते, सॅलेमोनिया टायफी नावाच्या बॅक्टेरियानं. तर म्हणजेच एचा पियर कोणती आहे, तिसरी आहे. असं ऑप्शन आपल्याकडे फक्त एक आहे, बी. मग डायरेक्ट टिक करायचं का, नाही. आपण बाकीचे ऑप्शन बघूया. निमोनिया काय, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, त्याच्यामुळे सुद्धा निमोनिया होतो. नेक्स्ट म्हणजेच त्याचा आहे फोर्थ, फिलरायसिस हे कशामुळे होतं, एलिफंटासिस, फिलरायसिस. बघा फिलरायसिस इज कॉज्ड ड्यू टू द उचेरियाचा जो ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे जो वर्म आहे, फिलेरियल वर्म कॉजेस द फिलरायसिस विच इज ऑल्सो नोन ॲज उचेरिया और एलिफंटासिस. सो याचा सीचा पियर आहे फर्स्ट. देन मलेरिया आताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं, कशामुळे होतो, प्लाझ्मोडियममुळे. म्हणजेच ह्याचा आन्सर काय असणार आहे बेटा, याचा आन्सर असणार आहे बी, सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट विथ रेफरन्स टू इम्युनिटी. इम्युनिटीच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कोणती स्टेटमेंट रॉंग आहे ते विचारण्यात आलेलं आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे नीट 2020 मध्ये. तर बघा पहिली स्टेटमेंट काय आहे, वेन एक्सपोज्ड टू द अँटीजन, म्हणजे आपली इम्युन सिस्टीम जर अँटीजनला काय झाली, एक्सपोज झाली, मग तो अँटीजन लिव्हिंग असू द्या किंवा डेड असू द्या, अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड इन द होस्ट बॉडी, दॅट इज करेक्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण आपली इम्युन सिस्टीम ही अँटीजनला एक्सपोज होते लिव्हिंग फॉर्ममध्ये किंवा डेड फॉर्ममध्ये, म्हणजेच वॅक्सिन असेल किंवा लाईव्ह पॅथोजन असेल, त्याच्यासोबत ज्यावेळेस एक्सपोजर होतं तर आपल्या बॉडीमध्ये काय तयार होतात, अँटीबॉडी तयार होतात. आणि त्या इम्युनिटी सिस्टीमला आपण म्हणतो ॲक्टिव्ह इम्युनिटी. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. पुढची स्टेटमेंट काय आहे बघा, बी, वेन रेडीमेड अँटीबॉडीज आर डायरेक्टली गिवन इट इज कॉल्ड द पॅसिव्ह इम्युनिटी. कधी कधी काय केलं जातं बघा, पॅसिव्ह इम्युनिटी दिली जाते, म्हणजे रेडीमेड अँटीबॉडीज दिले जातात. मग ज्यावेळेस आपली बॉडी रेडीमेड
राईट. प्री फॉर्म अँटीबॉडीज देतो, म्हणजे अगोदरच तयार झालेला अँटीबॉडी आपण त्याचं इंजेक्शन देतो, त्याच्या बॉडीमध्ये राहतात. मग ती कोणती इम्युनिटी होते? पॅसिव्ह इम्युनिटी. का? कारण की त्याची स्वतःची इम्युनिटी त्या लर्न करत नाही, त्या डिसीजच्या अगेन्स्ट कसं फाईट करायचं ती लर्न करत नाही, तिला ट्रेनिंग भेटत नाही, ती स्वतःहून तिचे स्वतःचे सेल अँटीबॉडी बनवत नाही, त्या पर्सनच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज बनत नाही. म्हणजेच जर आपल्याला रेडीमेड अँटीबॉडीज भेटत असतील तर ती म्हणजे कोणती? पॅसिव्ह इम्युनिटी. तर सेकंड स्टेटमेंट ही करेक्ट आहे. तिसरी स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा, ॲक्टिव्ह इम्युनिटी इज क्विक अँड गिव्स फुल रिस्पॉन्स. तर बघा फुल रिस्पॉन्स देतं हे तर करेक्ट आहे, बट इट इज क्विक, इट इज नॉट क्विक, इट इज स्लो. ती कशी आहे? क्विक नाही, तर ती कशी आहे? स्लो आहे. सो हा क्वेश्चन डिरेक्टली आपल्या NCERT मधून विचारलेला आहे बघा. बीट आहे 8.2.3 ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी, पेज नंबर 152 वर आहे. त्याच्यामध्ये बघा याला आपण काय केलेलं, अंडरलाईन केलेलं आहे, त्याच्यामुळं सरळ स्टेटमेंट आहे, ॲक्टिव्ह इम्युनिटी इज स्लो अँड टेक टाइम टू गिव्ह इट्स फुल इफेक्टिव्ह रिस्पॉन्स. म्हणजे ते फुल रिस्पॉन्स देतं, पण ते क्विक नाही, तर ते कसं आहे? स्लो आहे. म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटी टाइम घेते, वेळ घेते, आणि वेळ घेऊन त्या रिस्पॉन्स कसा असतो तिचा, त्या पॅथोजनला, त्या अँटीजनला खूप कसा असतो? फुल असतो, इफेक्टिव्ह असतो. सो सी स्टेटमेंट इज इनकरेक्ट. डी काय दिलेली बघा, डी स्टेटमेंट काय दिलेली, द फीटस रिसीव सम अँटीबॉडीज फ्रॉम द मदर अँड इट इज अन एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह इम्युनिटी. आपण ऑलरेडी सेकंड स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं, जर आपल्या बॉडीमध्ये रेडीमेड अँटीबॉडीज येत असतील, प्रीफॉर्म अँटीबॉडीज आपल्याला इंजेक्शन न दिलेले असतील, किंवा नॅचरली आपल्या बॉडीमध्ये येत असतील मदर थ्रो, कोलेस्ट्रॉम थ्रो, राईट, तर त्याला आपण काय म्हणणार? पॅसिव्ह इम्युनिटी. तर हे बरोबर आहे, डी पण बरोबर आहे, म्हणजे आन्सर सी हे इनकरेक्ट आहे. सो दिस इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीट 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर रिप्रेझेंटिंग द कॉझिटिव्ह एजंट ऑफ टायफॉइड फीवर अँड कन्फर्मेटरी टेस्ट फॉर द टायफॉइड. म्हणजे टायफॉइड फिवरचं पॉझिटिव्ह एजंट कोण आहे ते विचारलेलं आहे, आणि तो टायफॉइड झाला हे कन्फर्म करणारी कन्फर्मेटरी टेस्ट कोणती आहे, त्याची पेअर, करेक्ट पेअर आपल्याला खालच्या ऑप्शनपैकी शोधायची आहे. तर पहिलंच दिलेलं बघा, ए ऑप्शन आहे सॅलामोनिया, टायफी आणि वॅडल टेस्ट. आपल्याला माहिती आहे वॅडल टेस्ट ही टायफॉइडसाठी केली जाते, आणि सॅलामोनिया टायफी बॅक्टेरियामुळे टायफॉइड होतो. म्हणजे पहिला आन्सर हे करेक्ट आहे. बघा नंतरचे दिलेले आहेत, कारण की हा टायफॉइडच्या रिलेटेड विचारला. प्लाझ्मोडियममुळे टायफॉइड होत नाही, स्ट्रेप्टोकोकस निमोनियामुळे होत नाही, सॅलामोनिया टायफीनं होतं, पण अँथ्रोन टेस्ट ही त्याच्यासाठी नसते. तर म्हणजेच फर्स्ट आन्सर हे फर्स्ट ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे नीट 2019चा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इम्युन रिस्पॉन्सेस इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिजेक्शन ऑफ किडनी ग्राफ्ट. म्हणजे खालीलपैकी कोणता इम्युन रिस्पॉन्स हा रिस्पॉन्सिबल आहे फॉर रिजेक्शन ऑफ किडनी ग्राफ्ट. म्हणजे ज्या पेशंटची किडनी फेल झालेली असते त्याला आपण काय करतो, डोनरकडून किडनी घेतो आणि काय करतो त्याला ती काय करतो आपण, ग्राफ्ट करतो. म्हणजेच डोनरची किडनी ज्यावेळेस रिसिपियंटमध्ये ग्राफ्ट केली जाते तर त्या रिसिपियंटची बॉडी त्या किडनीला रिजेक्ट करून टाकते, म्हणजे त्या ग्राफ्टला ती ॲक्सेप्ट करत नाही. मग हे ग्राफ्ट रिजेक्शन कोणत्या इम्युनिटी सिस्टीमचं फीचर आहे, तर ग्राफ्ट रिजेक्शन हे सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्सचं एक्झाम्पल आहे. ॲटो इम्युन रिस्पॉन्स तर ही डिसऑर्डरच्या टाईपमध्ये येईल. ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स दॅट इज अँटीबॉडी मेडिएटेड रिस्पॉन्स, आणि इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स. त्याचा आन्सर आहे सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. का? कारण की ही सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्समध्ये म्हणजे सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीममध्ये एक फीचर असतं, रिकग्निशन बिटवीन द सेल्फ अँड नॉन सेल्फ. म्हणजे ती आपल्या बॉडी पार्ट्स आणि आपला बॉडी पार्ट नसणारा, म्हणजे आपला बॉडी पार्ट असणारा आणि आपला बॉडी पार्ट नसणारा ह्यांना डिस्टिंग्विश करण्याचं काम सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम करत असते. आणि ज्यावेळेस आपली इम्युनिटी सिस्टीम एखाद्या पार्टला आपला पार्ट नाही म्हणून त्याला रिकॉग्नाइज करते आणि तो आपला पार्ट नसेल तर त्याला ती रिजेक्ट करते, आणि ते रिजेक्शनचं काम सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम करते. हा क्वेश्चन आहे बघा आपल्या NCERT मधून विचारलेला आहे. बीट आहे 8.2.2. तुम्ही पाहू शकता NCERT मध्ये ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी नावाचं बीट आहे, आणि ते आहे पेज नंबर 152च्या पेज नंबरवर सरळपणे दिलेले बघा काय, बॉडी इज एबल टू डिफरन्शिएट सेल्फ अँड नॉन सेल्फ. म्हणजे आपली बॉडी डिफरन्शिएट करू शकते सेल्फ आणि नॉन सेल्फ मध्ये. म्हणजे आपल्या बॉडीचा कोणता पार्ट आहे, आपल्या बॉडीचा कोणता पार्ट नाही, हे आपली बॉडी डिस्टिंग्विश करू शकते.
द सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्राफ्ट रिजेक्शन. मग ग्राफ्ट म्हणजे काय? दुसऱ्या पर्सनचा ऑर्गन आपण आपल्या बॉडीमध्ये लावलेला आहे, मग तो आपला कसा असू शकतो? मग आपली इम्युनिटी सिस्टीम त्याला आपला पार्ट नाही म्हणून रिकॉग्नाइज करते आणि त्याला रिजेक्ट करते. सो दॅट इज वर्क ऑफ सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे नीट 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा. अ ड्रग कॉल्ड हिरोईन इज सिंथसाइज्ड बाय. हा तर खूप सिंपल क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आपल्याला माहित आहे हिरोईन इट इज प्रोड्यूस फ्रॉम असायटिलेशन ऑफ मॉर्फिन. कशापासून तयार केली जाते? असायटिलेशन ऑफ मॉर्फिन. बाकीचं तर बघण्याची सुद्धा गरज नाही. नायट्रिफिकेशन ऑफ मॉर्फिन, मिथायलेशन ऑफ मॉर्फिन, ग्लायकोसलायशन ऑफ मॉर्फिन. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आपल्या बीट आहे NCERT मध्ये 8.5 ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज. पेज नंबर आहे बघा 158. त्याच्यावर सरळ तिथला क्वेश्चन विचारलेला आहे, त्या सेंटेन्सवर क्वेश्चन विचारलेला आहे बघा. ही लाईन आहे, दिस इज ऑब्टेन बाय. म्हणजे कशाच्या बाबतीमध्ये? मॉर्फिनच्या बाबतीमध्ये, राईट. बघा हिरोईन, हिरोईनच्या बाबतीमध्ये बघा हा पॅरेग्राफ काय. हिरोईन कॉमनली कॉल्ड स्मॅक इज केमिकली डायॲसिटल मॉर्फिन. म्हणजे त्याला केमिकली हिरोईनला डायॲसिटल मॉर्फिन म्हणतात. अँड दिस इज ऑब्टेन ओके विच इज व्हाईट कलरलेस बिटर क्रिस्टलाइन कंपाऊंड अँड दिस इज ऑब्टेन बाय असायटिलेशन ऑफ मॉर्फिन. म्हणजेच हिरोईन किंवा स्मॅक, हिरोईन किंवा स्मॅक हे कशापासून ऑब्टेन केले जातं? असायटिलेशन ऑफ मॉर्फिन पासून. सो आन्सर थर्ड इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नीट 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. कोलेस्ट्रम द येलोइश फ्लुइड सिक्रेटेड बाय मदर ड्युरिंग द इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन इज व्हेरी इसेन्शियल टू इम्पार्ट द इम्युनिटी टू द न्यूबॉर्न इन्फंट्स बिकॉज इट कंटेन्स. म्हणजेच काय म्हणायचं की येलो कलरचं फ्लुइड आहे, येलोइश फ्लुइड आहे ज्याला आपण कोलेस्ट्रम म्हणतो. आणि हे सिक्रेटेड कोण करतं? हे येलोइश कलरचं फ्लुइड कोलेस्ट्रम हे लॅक्टेटिंग मदर सिक्रेट करते. इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन, लॅक्टेशनच्या इनिशियल डेजमध्ये कोलेस्ट्रम होतं. आणि हे कोलेस्ट्रम कशासाठी गरजेचं आहे? मदरकडून पॅसिव्ह इम्युनिटी कुठं नेण्यासाठी? मदरकडून पॅसिव्ह इम्युनिटी इन्फंटकडे नेण्यासाठी, राईट. टू इम्पार्ट द इम्युनिटी टू द न्यू बॉर्न इन्फंट्स बिकॉज इट कंटेन. का? त्याच्या थ्रू पॅसिव्ह इम्युनिटी का जाते? कारण की त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असणार आहे. मग दिलेलं ऑप्शन काय? इम्युनोग्लोबिलिन ए म्हणजे अँटीबॉडी ए. दुसरं दिलेलं त्याच्यात नॅचरल किलर सेल असतात नाही, मोनोसाइट्स असतात, मॅक्रोफॅजेस असतात नाही. तर सरळ आपल्याला माहिती आहे की कोलेस्ट्रम इज रिच इन इम्युनोग्लोबिलिन अँटीबॉडी मॉलिक्यूल आणि ती अँटीबॉडी आहे इम्युनोग्लोबिलिन ए. सो इट्स आन्सर इज ए. हा सुद्धा सरळ आपल्या टेक्स्टबुक मधला विचारलेला प्रश्न आहे बघा. आपलं बीट आहे 8.2.3 ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी, पेज नंबर 152. त्याच्यावर सरळपणे दिलेलं आहे बघा का. येलोइश फ्लुइड कोलेस्ट्रम सिक्रेटेड बाय द मदर ड्युरिंग द इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन हॅज अबंडंट अँटीबॉडीज दॅट इज अँटीबॉडी ए, दॅट इज इम्युनोग्लोबिलिन ए टू प्रोटेक्ट द इन्फंट्स. म्हणजेच मदर जी असते ज्यावेळेस तिच्यामध्ये लॅक्टेशन सुरू होतं, इनिशियल डेजमध्ये जे येलोइश फ्लुइड असतं त्याला कोलेस्ट्रम म्हणतो आणि त्या कोलेस्ट्रममध्ये असतात अँटीबॉडी ए आणि ती कोलेस्ट्रम पिल्यामुळं बाळामध्ये नॅचरली अँटीबॉडी ए जातात जे बाळाला पॅसिव्ह इम्युनिटी प्रोव्हाइड करतं. म्हणूनच ब्रेस्ट फिडिंग, अर्ली ब्रेस्ट फिडिंग हे कंपल्सरी आहे इन्फंटसाठी, कारण की ते अर्ली ब्रेस्ट फिडिंगमध्ये कोलेस्ट्रम थ्रू अँटीबॉडी ए पाठवून त्या बाळाला नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नीट 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. इन विच डिसीज डज मॉस्किटो ट्रान्समिटेड पॅथोजन कॉजेस क्रॉनिक इन्फ्लामेशन ऑफ लिम्फॅटिक वेसल्स. म्हणजेच की कोणत्या डिसीजमध्ये, इन विच डिसीज मॉस्किटो ट्रान्समिटेड पॅथोजन म्हणजे अशी कोणती डिसीज आहे की ज्या डिसीजमध्ये मॉस्किटोनं त्या पॅथोजनला ट्रान्समिट केलेला आहे आणि तो पॅथोजन ट्रान्समिट झाल्यामुळे काय होतंय? क्रॉनिक इन्फ्लामेशन ऑफ लिम्फॅटिक वेसल्स. म्हणजे अशी कोणती डिसीज आहे की ज्या डिसीजमध्ये मॉस्किटोनं त्या पॅथोजनला ट्रान्समिट केलेलं आहे आणि त्याचं ट्रान्समिशन झाल्यामुळे त्या पर्सनमध्ये इन्फ्लामेशन ऑफ लिम्फॅटिक वेसल झालेलं आहे. तर ऑप्शन दिलेले एलिफंटॅसिस. बघा आता एलिफंटॅसिस एक आहे, एलिफंटॅसिसचा जो आहे त्याचं त्याच्यानंतर बघा पुढचं आहे एस्केरियासिस, रिंगवर्म डिसीज आणि ॲमेबियोसिस. आता बघा हा जो क्वेश्चन आहे की याच्यापैकी रिंगवर्म असेल किंवा ॲस्कॅरिस असेल किंवा ॲमेबियोसिस असेल, याच्यामध्ये जो व्हेक्टर आहे तो मॉस्किटो नाही आहे. मॉस्किटो हा व्हेक्टर फक्त एलिफंटॅसिसमध्ये आहे.
ह्या दिलेल्या ऑप्शनपैकी. त्यामुळं एलिफंटॅसिसमध्ये आणि आपल्या NCERTमध्ये सरळ दिलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये काय की उचेरिया the filarial worm causes slowly developing chronic inflammation of organ in which they live for many years, usually lymphatic vessel of lower limbs, and the disease is called elephantiasis or filariasis, right? तर त्याचा आन्सर काय आहे? एलिफंटॅसिस. म्हणजेच की ह्या फिलेरियल वर्ममुळं इन्फेक्शन झाल्यामुळं लिम्फॅटिक वेसलचं क्रॉनिक इन्फ्लामेशन ऑफ लिम्फॅटिक वेसल होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीट 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑटोइम्युन डिसीज. म्हणजे खालीलपैकी कोणती ऑटोइम्युन डिसीज नाही. आता ऑटोइम्युन डिसीज काय असते की ज्या कंडिशनमध्ये आपलीच इम्युनिटी सिस्टीम आपल्याच बॉडी पार्टला नॉन सेल्फ म्हणून ओळखते आणि मग अशा वेळेस आपल्याच बॉडीच्या विरुद्ध आपली इम्युन सिस्टीम अँटीबॉडीज बनवते. म्हणजेच आपलीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच बॉडी पार्टला आपला पार्ट नाही असं ओळखते आणि मग त्या पार्टच्या अगेन्स्ट त्याला काय, मग आपल्या बॉडीचा पार्ट आहे म्हणजे आपल्याला डॅमेज करू शकतो, आपल्याला डिसीज कॉज करू शकतो. मग आपली इम्युनिटी सिस्टीम काय करते विद्यार्थी मित्रांनो? त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी बनवते आणि त्याच्यामुळे जे डिसीजेस होतात त्याला म्हणतात ऑटोइम्युन डिसीजेस. मग खालील दिलेल्यापैकी कोणती ऑटोइम्युन डिसीज नाही हे विचारलेलं आहे. तर पहिला आहे बघा सोरायसिस. सोरायसिस हा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे बघा. सोरायसिसमध्ये असे रेड पॅचेस स्किनवर होतात, हा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. दुसरं रिमॅटॉइड आर्थरायटिस. आपले जे सिनोवाईल जॉईंट्स असतात ते काय होतात? स्वेलिंग होते, एक्सेसिव्ह सिनोवाईल फ्लुइडचं सिक्रिशन होतं आणि त्याच्यामुळं हा रिमॅटॉइड आर्थरायटिस होतं. तर हा पण एक काय आहे, आपण काय म्हणू, ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. त्याच्यानंतर बघा अल्झायमर डिसीज. तिसरं ऑप्शन दिले अल्झायमर डिसीज. हा, अल्झायमर डिसीज इज नॉट ऑटोइम्युन डिसीज, इट इज अ डिजनरेशन ऑफ न्यूरॉन. म्हणजे न्यूरॉनचं डिजनरेशन होतं, न्यूरॉनचं डिस्ट्रक्शन होतं. न्यूरॉन जर डॅमेज झाले, त्याचं डिजनरेशन झालं म्हणजे हे डिस्ट्रक्शनमुळे होतं, डिजनरेशनमुळे होतं आणि जे न्यूरॉन लॉस होतात त्याच्यामुळे मेमरी लॉस होणं. सो अल्झायमर डिसीज इज अ डिजनरेशन ऑफ डिसीज. नाउ नेक्स्ट वन इज अ विल्टिगो. आता बघा जो ज्याला आपण म्हणतो विटिलिगो. विटिलिगो डिसीज काय आहे बघा, आपल्या बॉडीवर असे पांढरे डाग येतात, राईट. सो विटिलिगो जी डिसीज आहे ही सुद्धा जेनेटिक डिसीज आहे. सॉरी, इट इज नॉट जेनेटिक डिसीज, इट इज ऑटोइम्युन डिसीज. ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय? जे सेल्स मेलेनिन पिगमेंट तयार करतात त्या मेलेनिन प्रोड्युसिंग सेलच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज बनवले जातात आणि त्यामुळे ते सेल मेलेनिन बनवणारे सेलची डेथ होते आणि मेलेनिन सेल बनवणारे सेलची डेथ झाल्यामुळं असे आपले व्हाईट पॅचेस काय होतात? मेलेनिन पिगमेंटचं सिंथेसिस न झाल्यामुळे होतात. तर सगळ्या डिसीजेस ज्या आहेत त्या ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे एक्सेप्ट द अल्झायमर डिसीज. अल्झायमर डिसीज ही कशामुळे होते? डिजनरेशन ऑफ न्यूरॉनमुळे होतं. कशामुळे होते? डिजनरेशन ऑफ न्यूरॉनमुळे. सो आन्सर इज अल्झायमर डिसीज. नेक्स्ट आहे बघा, विच पार्ट ऑफ पॉपी प्लांट इज यूज टू ऑब्टेन द ड्रग कॉल्ड स्मॅक. आताच आपण सांगितलं स्मॅक म्हणजे हिरोईन, डायॲसिटल हिरोईन ज्याला आपण म्हणलं आपण की ती हिरोईन कशापासून वापरली जाते? असायटिलेशन ऑफ मॉर्फिन पासून, राईट. मग हे जे स्मॅक आहे, हिरोईन आहे, ते कशापासून बनवलं जातं? प्लांटपासून, फ्लावरपासून, लॅटेक्सपासून, रूटपासून, लीफपासून. तर त्या पॉपी प्लांटचं कॅप्सूल असतं, ते कॅप्सूल असतं आणि त्या कॅप्सूलमधून लॅटेक्स निघतो आणि त्या लॅटेक्समधून आपल्याला हे लॅटेक्सपासून आपल्याला स्मॅक भेटतं. सो आन्सर इज बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीट 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. माल्ट कन्स्टिट्यूट्स अबाउट % ऑफ द लिम्फॉइड टिश्यू इन द ह्युमन बॉडी. म्हणजे माल्ट किती % आपला जे आहे माल्ट कशासाठी स्टँड करतो? म्युकोसा असोसिएटेड लिम्फॅटिक टिश्यू. आणि आपल्याकडे जे लिम्फॅटिक टिश्यू आहे त्याच्यामध्ये ह्या माल्टचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? सो तेच विचारलेलं. माल्ट कन्स्टिट्यूट्स अबाउट % ऑफ द लिम्फॅटिक टिश्यू. किती %? लिम्फॅटिक टिश्यूजमध्ये ह्याचा पर्सेंटेज किती आहे इन ह्युमन बॉडी? तर बघा ऑप्शन दिलेले 20%, 70%, 10%, 50%. सो आन्सर इज अ 50%. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, NCERT मधला डेटा आहे. तर बघा बीट आहे 8.2.7 ह्युमन इम्युनिटी सिस्टीम, इम्युन सिस्टीम इन द बॉडी. तर परत एकदा सांगतो काय, बीट आहे 8.2.7 ह्युमन सिस्टीम इन द बॉडी. पेज नंबर आहे 154.
154 पेज नंबरवर आहे. आणि बघा त्या सेंटेन्सला आपण अंडरलाईन केलेलं आहे काय, देर इज अ लिम्फाइड टिश्यू ऑल्सो लोकेटेड विदिन इन द लाइनिंग ऑफ द मेजर ट्रॅक्ट्स. म्हणजे आपल्याकडे जे ट्रॅक्ट्स आहेत, रेस्पिरेटरी ट्रॅक, डायजेस्टिव्ह ट्रॅक, युरोनोजेनायटल ट्रॅक, आणि त्याच्या लाइनिंगला हे लिम्फॅटिक टिश्यू असतात. त्यांना म्हणतो आपण म्युकोसा असोसिएटेड लिम्फॅटिक टिश्यू, इन शॉर्ट वी कॉल्ड माल्ट. इट कन्स्टिट्यूट्स अबाउट 50% ऑफ द लिम्फॉइड टिश्यू इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये जेवढे लिम्फॉइड टिश्यू असतात त्याच्यामध्ये ह्याचं पर्सेंटेज किती असतं, 50% असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीट 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे ट्रान्सप्लांटेशन ऑफ टिश्यू ऑर्गन फेल ऑफन ड्यू टू द नॉन ॲक्सेप्टन्स बाय द पेशंट्स बॉडी. विच टाइप ऑफ इम्युन रिस्पॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सच रिजेक्शन. म्हणजे एखाद्या पर्सनला म्हणजेच एखाद्या पर्सनची किडनी फेल झालेली आहे किंवा आपण त्याला स्किन ग्राफ्ट केलेली किंवा दुसरं ऑर्गन बनवलेलं आहे, हार्ट आपण असेल, हार्ट ट्रान्सप्लांटेशन झालेलं असेल, किडनी ट्रान्सप्लांटेशन झालेलं असेल किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असेल किंवा स्किनची ग्राफ्टिंग केलेली असेल. म्हणजे जो ऑर्गन आपण देतो तो म्हणजे ग्राफ्ट, आणि ज्या पेशंटमध्ये तो दिलेला आहे ग्राफ्ट, तर त्याची बॉडी त्याला काय करते, नॉन सेल्फ रिकॉग्नाइज करते आणि त्या ऑर्गनला रिजेक्ट करून टाकते. त्याला आपण ग्राफ रिजेक्शन म्हणतो. मग हे ग्राफ रिजेक्शन कुणामुळे पॉसिबल आहे, प्रिव्हियस क्वेश्चन मध्येच बघितलं, तर तो आहे सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. कोणता आहे, सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स, हार्मोनल इम्युन रिस्पॉन्स, फिजियोलॉजिकल इम्युन रिस्पॉन्स और ॲटो इम्युन रिस्पॉन्स. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. आपण ऑलरेडी हा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. ह्या टाईपचा क्वेश्चन अगोदर सेम टाईपचा पडलेला आहे. तर बघा सरळ दिलेलं आहे की 8.2.2 ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी, पेज नंबर 152 वर बघा ही लास्ट लाईन आहे की द बॉडी इज एबल टू डिफरन्शिएट द सेल्फ अँड नॉन सेल्फ अँड द सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्राफ्ट रिजेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नीट 2016 मध्ये विचारलेला फेज फर्स्ट मधला क्वेश्चन आहे काय, अँटीव्होनम इंजेक्शन कंटेन्स प्रीफॉर्म अँटीबॉडीज वाईल polio drop that are administrated in the body contain. म्हणजे सरळ विचारायचं आहे की अँटीव्होनम मध्ये काय असतं, म्हणजे साप चावलेला असतो, साप चावतो आपल्याला, तर त्याच्या अगेन्स्ट आपण काय देतो, अँटीडोस देतो, दॅट इज अँटीव्होनम, राईट. म्हणजे एखाद्या पर्सनला जर साप चावला तर त्याचं जे विष असतं त्याचा अँटीडोस बनवलेला असतो, त्या अँटीडोसला आपण काय म्हणतो, अँटीव्होनम. अँटीव्होनम मध्ये काय असतं आणि त्याचबरोबर अँटीव्होनम मध्ये काय आहे, आणि दुसरा प्रश्न विचारला की पोलिओ ड्रॉप मध्ये काय आहे. तर बघा अँटीव्होनम इज इंजेक्शन दॅट कंटेन प्रीफॉर्म अँटीबॉडीज. आताच आपण सांगितलं की अँटीव्होनम म्हणजे की प्रीफॉर्म अँटीबॉडीज. का, ज्यावेळेस एखाद्या पर्सनला स्नेक बाईट करतो तर स्नेक बाईट केल्यानंतर त्याची ॲक्टिव्ह इम्युनिटीनं त्याला लर्न करणं, म्हणजे तो टॉक्झिन कसा आहे, ते टॉक्झिक केमिकल कसं आहे, त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज कशी बनवायची आणि नंतर अँटीबॉडी बनवणं, तर म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसला कमीत कमी 1 वीक लागेल अँटीबॉडी फॉर्मेशनच्या. एवढ्या वेळामध्ये त्या पर्सनची त्या पॉयझनमुळे काय होऊन जाईल, डेथ होऊन जाईल. मग अशा कंडिशनमध्ये आपण ॲक्टिव्ह इम्युनिटीवर डिपेंड राहू शकतो का, नाही. अशा एमर्जन्सी कंडिशनमध्ये त्याला त्या ज्या अँटीबॉडी त्या पॉयझनच्या अगेन्स्ट आपली बॉडी बनवते त्या रेडीमेड अँटीबॉडीज त्याला द्यावे लागतात, दॅट इज अँटीव्होनम. सो अँटीव्होनम इंजेक्शन कंटेन द प्री फॉर्म म्हणजे अगोदर तयार झालेल्याच अँटीबॉडीज. म्हणजे आपण त्या टॉक्झिनला आयडेंटिफाय केलेलं असतं अगोदर सायंटिफिकली, आणि त्या टॉक्झिनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आपण बनवून ठेवलेल्या असतात, आणि त्या रेडीमेड अँटीबॉडीचं इंजेक्शन आपण त्या पर्सनला देतो. ज्या पर्सनला स्नेक बाईट झालेली त्याला आपण काय देतो, जे इंजेक्शन देतो ते म्हणजे अँटीव्होनम, आणि त्याच्यामध्ये प्रीफॉर्म अँटीबॉडीज असतात, त्या लगेच त्या टॉक्झिनच्या अगेन्स्ट काय करतात, काम करतात. आता पुढचं आहे, वाईल पोलिओ ड्रॉप्स दॅट आर ॲडमिनिस्ट्रेटेड. जे पोलिओ ड्रॉप दिले जातात आपल्याला, मग त्याच्यामध्ये काय असतं, अँटीव्होनम जे इंजेक्शन स्नेक बाईट पर्सनला दिलं जातं त्याच्यामध्ये प्रीफॉर्म अँटीबॉडीज असतात, ठीक आहे. पण मग आपल्याला पोलिओचा जो डोस दिला जातो त्याच्यामध्ये काय असतं, असा प्रश्न आहे. तर बघा त्याच्यामध्ये काय असतील, गॅमा ग्लोबिलिन, ॲट्युनेटेड पॅथोजन, ॲक्टिवेटेड पॅथोजन, हार्वेस्टेड अँटीबॉडीज. तर अँटीबॉडीज नसणार. तर आपल्याला माहिती आहे की पोलिओ ड्रॉप म्हणजे वॅक्सिन आहे, वॅक्सिनमध्ये काय असतात, वीकन मायक्रो ऑर्गॅनिझम दिले जातात. सो दॅट इज ॲट्युनेटेड म्हणजे काय, वीकन. सो वॅक्सिन इज मिक्सचर ऑफ ॲट्युनेटेड पॅथोजन्स, वीकन पॅथोजन. सो इट्स आन्सर इज अ बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन हायर व्हर्टिब्रेट्समध्ये द इम्युन सिस्टीम
can distinguish self, cells and non-self. If this property is lost due to the genetic abnormalities and it attacks the self cell, then it is said to be, त्याला आपण काय म्हणणार की काय म्हणायचं आहे की हायर वर्टिब्रेट मध्ये जे इम्युन सिस्टीम आहे त्या इम्युनिटी सिस्टीम मध्ये एक फीचर आहे की ती काय करू शकते, सेल्फ आणि नॉन सेल्फला रिकॉग्नाइज करू शकते. पण काही जेनेटिक डिसऑर्डरमुळे जर ही प्रॉपर्टी लॉस झाली, म्हणजे ज्या प्रॉपर्टीमुळं आपण सेल्फ आणि नॉन सेल्फ रिकॉग्नाइज करतो तीच प्रॉपर्टी आपल्यामध्ये नाही राहिली, कशामुळे काही जेनेटिक डिसऑर्डर्समुळं, तर काय होऊ शकतं, देन इट विल लीड्स टू, त्याच्यामुळे काय होईल, ऑटोइम्युन डिसीज, ॲक्टिव्ह इम्युनिटी, ॲलर्जिक रिस्पॉन्स और ग्राफ्ट रिजेक्शन. बघा ग्राफ्ट रिजेक्शनचा प्रश्न येत नाही का, जर ती इम्युनिटी सिस्टीम काम करत असली तर ग्राफ्ट रिजेक्शन होईल. इथं सांगतंय की जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी झालेली आहे आणि ती स्वतः, पुढे प्रश्न काय आलेला आहे, द प्रॉपर्टीज लॉस्ट ड्यू टू जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी अँड इट अटॅक द सेल्फ सेल, आणि ती स्वतःच्या सेलवर अटॅक करते. मग स्वतःच्या सेलवर अटॅक करत असेल तर त्या कंडिशनला काय म्हणतो, ॲटोइम्युन सेल्फ इम्युन डिसीज, ॲटोइम्युन डिसीज सिम्पली त्याला म्हणणार आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणणार नाही त्याला, ॲलर्जिक रिस्पॉन्स नाही म्हणणार आपण त्याला. आणि ग्राफ्ट रिजेक्शन ही, ग्राफ्ट रिजेक्शन जे असतं ते नॉर्मल कंडिशनमध्ये ती सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम त्याला सेल्फ आणि नॉन सेल्फ च्या प्रोसेस खाली जाते, ज्यावेळेस त्याला नॉन सेल्फ रिकॉग्नाइज करते त्यावेळेस त्याला रिजेक्ट करते, म्हणजे ती नॉर्मल कंडिशनमध्ये. पण इथं काय झालेलं आहे, ते जी प्रॉपर्टी आहे ती लॉस्ट झालेली आहे, कशामुळं, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीमुळं. आणि ती काय करते, आता स्वतःच्याच सेलवर अटॅक करते, स्वतःच्याच ऑर्गनवर अटॅक करते. ज्यावेळेस इम्युनिटी सिस्टीम, सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम, तिचं जे फीचर आहे रिकॉग्निशन ऑफ सेल्फ आणि नॉन सेल्फला ती रिकॉग्नाइज करण्याची प्रॉपर्टी तिची लॉस्ट होते, कशामुळं, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीमुळं. आणि स्वतःच्याच बॉडी पार्टला, स्वतःच्याच ऑर्गनला, टिश्यूला, सेलला ती नॉन सेल्फ म्हणून रिकॉग्नाइज करते आणि त्याच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स जनरेट करते. ती डिसीज म्हणजे ॲटोइम्युन डिसीज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे नीट 2016च्या सेकंड फेजमध्ये विचारलेला आहे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग एड्स कॉझिटिव्ह एजंट HIV, म्हणजे खालीलपैकी कोणतं बरोबर आहे, कशासाठी, एड्सचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे HIV त्याच्या बाबतीत, म्हणजे HIVच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यापैकी कोणती HIVची स्टेटमेंट ही करेक्ट आहे ते आयडेंटिफाय करायचं. म्हणजेच आपल्याला एक करेक्ट स्टेटमेंट आहे, बाकीच्या सगळे इनकरेक्ट आहे. HIV इज enveloped virus containing one molecule of single stranded RNA and one molecule of reverse transcriptase. तर बघा आपण डायग्राम दाखवलेलं, डायग्राम मध्ये बघा RNA चे किती स्ट्रँड आहेत, 2 स्ट्रँड आहेत, म्हणून पहिली स्टेटमेंट चुकीची आहे. पुढची स्टेटमेंट काय दिलेली बघा, HIV is enveloped virus that contain 2 identical molecules of single stranded RNA and 2 molecules of reverse transcriptase. That is also correct. बघा की 2 सिंगल स्टँडर्ड RNAs आहेत आणि 2 रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आहे, म्हणजेच हे बरोबर आहे, बी ऑप्शन हे करेक्ट आहे. सी काय दिलेलं आहे, HIV इज अनएनव्हलप्ड रेट्रोव्हायरस, तो रेट्रोव्हायरस आहे पण तो एनव्हलप मध्ये आहे. HIV डज नॉट इस्केप बट अटॅक द अक्वायर्ड इम्युन रिस्पॉन्स. HIV डज नॉट, तो इस्केप होतो ना, right, so it escapes but attacks the acquired immune response. So simply त्याच्यामध्ये मोर करेक्ट जेनेटिक मटेरियलच्या बाबतीमध्ये HIVच्या बाबतीमध्ये की हा एनव्हलप्ड व्हायरस आहे आणि त्याच्यामध्ये 2 RNAच्या आयडेंटिकल स्ट्रँड आहेत आणि 2 मॉलिक्युल्स आहेत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टचे. सो बी ऑप्शन इज अ करेक्ट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ डिसीज इज कॉज्ड बाय द बॅक्टेरिया, खालीलपैकी बॅक्टेरियल डिसीजचा सेट आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. तर बघा, कॉलरा अँड टिटॅनस. कॉलरा व्हायब्रिओ कॉलरानं होतं, टिटॅनस कोलॅस्ट्रिडियम टिटॅनिनं होतं. बघा पुढचा, टायफॉइड ही बॅक्टेरियल आहे पण स्मॉल पॉक्स ही जी आहे ती व्हायरल आहे. टिटॅनस मम्स जी आहे ती पण व्हायरल आहे. हेर्पस आणि इन्फ्लुएन्झा, हेर्पस जी आहे ते व्हायरल आहे. म्हणजे सरळ पहिली जी पेयर आहे कॉलरा अँड टिटॅनस, दीज आर द बॅक्टेरियल बॉर्न डिसीजेस, राईट. कॉलरा and tetanus, these are the bacterial borne diseases. Next question. Okay, so अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हेल्थ अँड डिसीज टॉपिकवर नीट 2016 ते 2020 पर्यंत जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यापैकी सिलेक्टिव्ह इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या नीटच्या प्रिपरेशनमध्ये हेल्प नक्कीच होईल. ओके, तर हे जे PY
क्यूचं सेशन विद्या आराधना अकॅडमी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेली होती, ज्याच्यामुळे तुमच्या नीटच्या प्रिपरेशनमध्ये हेल्प होईल. ओके, थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक.